नमस्कार. हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. ॲसिडिटीच्या बद्दलचा एक व्हिडिओ मी सगळ्यांसाठी शेअर केलेलाच आहे. आज हा दुसरा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे की 3 पद्धती कशा आपण अवलंबायच्या आणि आपली ॲसिडिटी आपल्या हातात मिळवायची. तत्पूर्वी हा एक हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती हा जो यूट्यूब चॅनल आहे तो तुम्ही अजून जर सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा. आवडला तर मित्रपरिवाराला सुद्धा त्याच्याबद्दल सांगायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये तुमचे कमेंट किंवा तुमचे प्रश्न असतील तर ते अवश्य विचारा. हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती हा एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे ज्याच्यावरती दररोज एक पोस्ट असते. तर तो ग्रुप तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुमचा फोन नंबर कमेंट बॉक्समध्ये लिहा, म्हणजे मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये घालीन. आज आपण ॲसिडिटी भाग 2 घेणार आहोत की ॲसिडिटी होते कशामुळे. तर आजकाल तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की बहुतांशी लोकांना फॅटी लिव्हर होते. फॅटी लिव्हरबद्दलचा माझा एक व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये पूर्ण सगळी कारणं आपल्याला का फॅटी लिव्हर होते त्याची कारणं दिलेली आहेत. तर ही जी फॅटी लिव्हर आहे ही नीट बाईल किंवा जे पाचक रस असतात हे पाचक रस नीट बनवू शकत नाही आणि हे नीट न बनल्यामुळे आजकाल सगळ्या लोकांना ॲसिडिटीचा खूप त्रास होतोय. तर ते कसे आता करायचं, म्हणजे तुमच्या लिव्हरला थोडा ताण कमी आणण्यासाठी तुम्ही पूर्णपणे संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. आपल्या आहारामध्ये प्रथिनं, फॅट ह्याचं प्रमाण आपण नीट वाढवायचं, साखरेचं प्रमाण कमी करायचं, ऐवज जेवणाचा कमी करायचा, एका वेळी कमी खायचं. त्याचबरोबर तिखट, मसालेदार हे पदार्थ अजिबात खायचे नाहीत. आपला एक समज आहे बघा प्रेक्षक हो, की आपण जेव्हा जेवणामध्ये मसाले घालतो तेव्हा ते जेवण हलकं होतं. ॲक्च्युली आयुर्वेदाप्रमाणे उलट आहे. तुम्ही जेवढे त्याच्यात मसाले घालाल तेवढं ते जेवण पचायला जड 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 तुम्ही करताय. मसालेदार जेवण कमी करा. अगदी हळद मीठ घातलेलं जेवण, भाज्या नुसत्या परतलेल्या खाल्ल्यात की तुमच्या पोटाला जो हलकेपणा जाणवेल ना तो तुम्हाला आवडायला लागेल. सुरुवातीला एखादे तुम्हाला चविष्ट वाटणार नाही, पण प्रयोग अवश्य करून बघा. त्याच्याबरोबरच ॲसिडिटीचं जे दुसरं मुख्य कारण आहे ते म्हणजे आजचा स्ट्रेस आहे. वेळच्या वेळी आपण बस पकडली नाही, ट्रेन पकडली नाही, सकाळी लवकर जरा उठायला उशीर झाला तरी आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये स्ट्रेस येतो. त्यामुळेच तुम्ही बसमध्ये जेव्हा बसाल तेव्हा डिस्ट्रेस करा. म्हणजे काय करा, पूर्णपणे शांत ध्यान लावा. मन पूर्णपणे कुठल्याही विचारांपासून लांब करा. सुरुवातीला ते करायला कठीण होईल. त्याच्यासाठी जप आहे, नामस्मरण आहे, हे टप्पे आहेत. एक 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 टप्पा पार करत गेलात की हळूहळू तुम्हाला जाणायला लागेल की हे पूर्णपणे मनामध्ये विचार न येण्याची तुमची क्षमता वाढायला लागेल. तुम्हाला ते जमायला लागेल आणि त्याच्यामुळे मनावरती जो आलेला स्ट्रेस असतो तो पूर्णपणे नाहीसा होईल. आपण घरात असताना किंवा ऑफिसमध्ये असताना कोणाशी भांडण होतं, कोणावर चिडतो, कोणाचा आपल्याला मत्सर वाटतो, असे खूप विचार आपल्या मनात असतात. ते सगळे शोधून काढा आणि ते एक 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 टाकायला लागा. देवाला अर्पण करायला लागा की हे नको मला, हे नको मला, हे नको मला. असं करत करत तुम्ही गेलात की तुमच्या लक्षात येईल की शरीरामध्ये जे कॉर्टिझॉल्स किंवा जे पित्त प्रचंड प्रमाणामध्ये वाढत असतं ते हळूहळू कमी व्हायला लागेल. आणि ते कमी व्हायला लागलं की तुम्हाला जे पित्ताचे आजार होतात, अंगावरती दाढी उठतात, रात्री झोप येत नाही, अँझायटी असते, डिप्रेशन असतं, घशामध्ये जळजळ असते, तोंडात आंबट येतं, कडू येतं, सगळे प्रकार कमी व्हायला लागतील हळूहळू. त्याच्याबरोबर चांगला तुम्ही आहार पण केलेला आहे. त्याच्याबरोबरच थोडीशी योगासनं घाला किंवा कुठला तरी व्यायाम करा. हा सगळा व्यायाम केल्याने सुद्धा व्यायामम श्लोक आहे आयुर्वेदामध्ये, व्यायामम कर्म सामर्थ्यम. आपल्या कर्मामध्ये समर्थता येते आपल्यामध्ये. हे एक व्यायामाचं खूप मोठं महत्त्व आहे. त्याच्याबरोबर स्ट्रेससुद्धा कमी होतो. हे सगळं केल्यानंतर आपल्याला काही औषधं घ्यायला लागतात. ही औषधं फक्त पित्ताला म्हणजे पित्ताला क्षीण करण्यासाठी नाही आहेत, तर पित्ताला पचवून शरीरामधनं बाहेर काढायला पाहिजे. पित्ताच्यासाठी अत्यंत उपयुक्त पंचकर्माचा प्रकार म्हणजे विरेचन आहे. पण हे विरेचन कुठल्याही वैद्याच्या देखरेखीखालीच घ्यायला पाहिजे. म्हणून तुमचे जे कोण वैद्य असतील त्यांचा तुम्ही सल्ला घ्या. कुठलं विरेचन घ्यावं, वयोमनाप्रमाणे विरेचन चूर्ण आणि विरेचनाचे प्रकार सुद्धा वेगळे वेगळे असतात, तर ते तुम्हाला वैद्य सांगतील.
मी सुद्धा तुम्हाला मदत करीन. कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर किंवा तुमचं कमेंट केली तर मी तुमच्याशी संपर्क साधू शकते. माझा नंबरसुद्धा दिलेला आहे, तुम्ही माझ्याशी सुद्धा संपर्क साधू शकता आणि तुमचा जो हा ॲसिडिटीचा त्रास आहे तो तुम्ही लवकरात लवकर बरा करू शकता. पण हा बरा करणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण ॲसिडिटीचे पुढचे जे दुष्परिणाम आहेत म्हणजे त्याच्यामुळे अनेक प्रकारचे रोग तुम्हाला होऊ शकतात, ज्याच्यामध्ये एक अत्यंत अग्रेसर असलेला म्हणजे वेगळ्या वेगळ्या अवयवांचा कॅन्सर हा सुद्धा तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये ॲसिडिटी वाढल्यामुळे होऊ शकतो. म्हणून आजच त्याच्यावरती उपाय साधा. आणि हे आयुर्वेदामध्ये पण सांगितलंय की अनेक दिवस, काही वर्ष तुम्हाला औषध घेतल्यानंतरच तुमची ॲसिडिटी बरी होते, पूर्णपणे बरी होते. माझे अनेक असे पेशंट आहेत की जे बरे झालेले आहेत, त्यांच्याकडे फक्त SOS कधीतरी लागतील अशी घरी घेण्यासाठी औषधं दिलेली आहेत, तेवढी ते लोक घेतात आणि त्यांना लगेच बरं वाटतं. त्यामुळे आजच तुमच्या वैद्यांशी किंवा माझ्याशी संपर्क साधा आणि ॲसिडिटीचं निराकरण करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. मित्रपरिवाराला सुद्धा सांगा आणि हेल्दी फाय विथ डॉक्टर नियती ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.